कोणताही चाटचा प्रकार बनवायचा म्हणला की त्याचा मेन आत्मा असतो तो म्हणजे ही चिंच खजूर चटणी. आज आपण ही चिंच खजूर चटणी अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने बनवणार आहोत, जी की तुम्ही 6 महिने आरामात साठवू शकता. 1 वाटी चिंच, 1 वाटी खजूर, 1 वाटी गूळ, यामध्ये भाजलेलं जिरं 1 चमचा, धने 1 चमचा आणि बडीशोप 1 चमचा घालायचा. चवीपुरतं अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं. 3 ते 4 शिट्ट्या करा आणि अगदी गाळ असं हे चिंच खजूर शिजलं जातं. आता मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य घालून छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं. एवढ्या स्टेपनंतर चिंच खजूर चटणी तयार होत नाही. यानंतर एक छोटीशी प्रोसेस आहे, त्यामुळे ही चटणी अगदी परफेक्ट अशी गाड्यावर भेटते ना, सेम टू सेम तशी तयार होते. यासाठी चटणी छान वाटून झाली की एका कढईमध्ये गाळणीने गाळून घ्यायची आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. गाळणीने गाळत असताना संपूर्णपणे व्यवस्थित चमच्याने मिक्स करत करत गाळा. यातला संपूर्ण चिंचेचा चोथा बाहेर निघला पाहिजे. चिंच घेताना आवर्जून निवडून घ्या त्यातले चटणी व्यवस्थित शिजत आली की यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट घालून घ्या आणि परत एकदा मिक्स करून एक 5 ते 6 मिनिटं ही चटणी आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची. यामुळे अतिशय चटपटीत अशी चटणी तयार होते. आंबट, गोड, तिखट असा छान फ्लेवर या चटणीला भेटतो. चला, स्मूथ अशी चटणी आपली तयार झाली. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झाली. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता ही चटणी तुम्ही आरामात 6 महिने फ्रीजमध्ये साठवू शकता. नक्की ट्राय करा.